श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे जीवन उपयोगी संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. स्वामी आज तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही स्वामींना धन्यवाद द्यायचे आहे. आणि स्वामींनी आजपर्यंत तुम्हाला जे काही दिले त्यासाठी स्वामींचे धन्यवाद करा. नक्कीच तुम्हाला स्वामी सर्व काही देतील. स्वामी भक्तांनो, त्यासाठी स्वामी आज तुम्हाला सर्वात मोठा संदेश घेऊन आले आहेत आणि ते तुम्हाला बोध देत आहेत. तो बोध घेण्यासाठी तुम्ही हा संदेश लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत ऐका. भगवंताशी आपण इतकं एकनिष्ठ राहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल आणि तो ब्रह्मांड नायक तुम्हाला नक्कीच सांभाळेल सुद्धा. म्हणून अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझ्या लागली. तूच असशी माझी माया माऊली, अनंत लाभो तुझी कृपा सावली. आणि स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर अशीच बरसो ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्ही माझे सर्व काही, मी भक्त राहीन फक्त तुमच्या ठाई ठाई. तुमच्याशिवाय माझं स्वामी या जगात दुसरं कोणी नाही आणि कोणी मला बघत सुद्धा नाही. म्हणून मी फक्त तुमच्यावर भरोसा ठेवून आहे आणि मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि हा विश्वास मी शेवटपर्यंत टिकवून ठेईल आणि तुमच्याशीच मी एकनिष्ठ राहील. म्हणून एखादी व्यक्ती आनंदात आहे ना, याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. म्हणून तुमचा जीवनाचा बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठी. म्हणून त्यातनं तुम्ही लवकर बाहेर पडायचं आहे आणि ती परीक्षा तुम्ही नक्कीच पास करायची आहे. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील ते तुम्हाला देखील कधीच समजणार नाही. म्हणून ते तुम्ही नक्कीच समजून घ्या. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तो प्रत्येकाचाच होत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येत असतो. म्हणून स्वामींच्या भेटीला तुम्ही मठात नक्कीच गेले पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. बरं, स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा नक्कीच तुम्ही जाप केला पाहिजे. आणि तुम्हाला वाटत असेल की घरासमोर गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती आपण समजतो, पण तसं समजू नका. घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा ते घर श्रीमंताचं आहे. म्हणून त्या घरात माणसे असणे खूप महत्त्वाचे आहे. आणि दररोज सकाळी स्वामी समर्थ अखंड नामस्मरण ऐकल्यानंतर आपल्या घरात आनंदमय वातावरण तयार होते, सुख व मनशांती लाभते व तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात व आरोग्य सुद्धा चांगले होते. म्हणून ते तुम्ही नक्कीच करायला हवे. आणि जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळते. मग ते आनंद असो, प्रेम असो किंवा मग दुःख असो, ते तुम्हाला नक्कीच त्याच रूपात परत मिळणार आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्याशी कसे वागता हे सुद्धा तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेतलं तरच तुम्ही जीवनाशी नक्कीच भरपूर काही गोष्टी या शिकून जाल आणि तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून स्वामी भक्तांनो, विचारांचा प्रभाव हा मनावर पडतो, मनाचा प्रभाव हा शरीरावर पडतो आणि शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी आयुष्यात आपण जगलं पाहिजे. आणि समाधानी आयुष्य आपण जगलं तर सर्व काही आपल्याला प्राप्त होत असतं आणि देव आपल्याला सर्व काही देत असतो. म्हणून परिस्थिती बदलायची असेल तर सर्वात आधी आपला विचार बदला. पण फक्त विचार बदलून चालणार नाही, तर त्या विचारांवर समाधान काय आहे तेही आपल्याला शोधायला लागेल आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र नक्कीच करायला लागतील. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा. आणि ज्या व्यक्तीचा डोळ्यावर जास्त विश्वास असतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये कमी चुकत असतो आणि संघर्षाशिवाय कधी काही मोठे निर्माण होत नाही. म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी
संघर्ष हा करावाच लागेल आणि प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, म्हणून तुम्हालाही संघर्ष त्याप्रमाणे करावा लागेल आणि संघर्ष केला तरच तुम्हाला मोठं यश प्राप्त होईल. म्हणून खूप लहान अशी गोष्ट आहे, परंतु जीवनाचं सत्य आहे. तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे आणि तुमचा स्वभाव जसा असला तसंच तुम्ही जीवनामध्ये घडत जाता आणि जीवनामध्ये तुम्ही प्रगतीही करत जाता. म्हणून चांगल्या गोष्टी ऐकण्याची, वाचण्याची ज्यांना सवय असते त्यांना चांगलं बोलण्याची सवय आपोआप लागत असते. ती सवय त्यांना सांगावं लागत नाही. म्हणून आपणच आपल्या दुःखाचे कारण बनत असतो आणि आपण दुसऱ्याला दोष देत असतो. म्हणून दुसऱ्याला दोष देणं बंद करा आणि आपलं काम नित्य नियमाने आणि प्रामाणिकपणे तुम्ही करा. सर्व काही तुमच्यासाठी बदलणार आहे. काम केल्यानेच माणूस थकतो असं नसतंच. कधी कधी काही विचाराचं ओझं सुद्धा माणसांना थकवणारे असतात. म्हणून ते अतिविचार येत असतील तर स्वामींचं नामस्मरण करा आणि मेडिटेशन नक्कीच करा. त्याने तुम्हाला सर्व काही शांत वाटेल आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळत जातील. आणि तुमच्या जीवनाचा तुम्ही स्वार्थ सोडला की तुमच्या मनुष्याला आनंदही घेता येतो आणि देताही येतो. म्हणून तुम्ही फक्त एक गोष्ट करायची आहे, जीवनामधून अहंकार हा पूर्णपणे नाहीसा करून टाकायचा. स्वतःला सिद्ध करण्यावर नव्हे तर स्वतःला सुधारण्यावर आपण भर दिला पाहिजे. आणि आपण स्वतः सुधारलो तर जग आपोआप सुधरून जाईल आणि सर्व काही नीट आपल्यासाठी होईल. म्हणून चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो आणि तो नक्कीच घोषणा करत असतो. म्हणून आपल्याला आपण स्वतः कसे दिसतो, कसे राहतो याच्यावर नसतं, तर आपले विचार कसे आहेत यावर आपल्याला लोक ओळखत असतात आणि त्यावरूनच लोकांनी आपल्याला ओळखलंही पाहिजे. म्हणून कुणाच्याही सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा. म्हणजे चांगली माणसं तुमच्यापासून कधीच दुरावणार नाहीत आणि कधीच तुमच्यापासून ती लांब जाणार नाहीत. म्हणून मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच दिसते आणि ती सुंदरच दिसणार आहे. कारण आपल्या मनात कोणत्याही प्रकारची भावना ही चुकीची नाही. सर्व भावना आपल्या मनात चांगल्या प्रकारे आहेत. म्हणून स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका. जीवनात कधीच तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. कारण आपण त्या गोष्टी नाकारत नाही आणि त्या गोष्टी आपण अंगावर घेतो. मग त्याला आपल्याला वाढत जातात आणि भरपूर काही कष्ट आपल्याला जीवनात सहन करावे लागत असतात. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते. कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. त्याला फक्त आपण ग्रेट आहोत असेच दिसत असते. म्हणून आपण तसा विचार कधीही करू नये. आणि अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तीमधला अंधार ओळखण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि मित्रांनो, बोलण्यापूर्वी विचार करा. कारण बोललेले शब्द माफ केले जाऊ शकतात परंतु विसरले जात नाही. आणि म्हणून तुम्ही ते शब्द नक्कीच बोलायचे आहेत आणि ते विचार करून बोलायचे आहेत. नंतर मग तुम्हाला माघार घ्यायची वेळ नक्कीच येणार नाही. आणि चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे आणि हीच संपत्ती तुम्ही कमवायची आहे. नक्कीच तुमच्याजवळ चांगले विचार असतील तर तुमच्या जीवनातही चांगलीच माणसे येतील आणि चांगली माणसे तुम्हाला भेटही देतील. म्हणून तणावात जीवन जगू नका. कारण जग परिवर्तनशील आहे. आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी काळजी सुद्धा नाही. यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने जीवन जगा. आणि तुम्ही जर आनंदाने जीवन जगत असला तर तुमचे आयुष्यही नक्कीच वाढत असते. आणि रागात घेतलेला निर्णय हा व्यक्तिमत्व आयुष्यासाठी अतिशय हानिकारक असतो. परंतु माणसाने रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात केलीच पाहिजे. आणि ती कला आत्मसात केली की आपोआप आपलं मन हे शांत होऊन जात असतं. आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारा, मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही जीवनात जगायला शिकलं पाहिजे. काही रिकामी आणि निकामी गोष्ट सोडून द्यायला शिका. कारण सगळ्यांचं धरून बसल्या की मग चांगल्या गोष्टी जपून ठेवायला अडचणी होत असतात आणि चांगल्याही गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जात असतात. म्हणून माणूसच माणसाचे औषध आहे. काही माणसांमुळे वेदना होतात तर काहींमुळे वेदना कमी होत असतात. म्हणून त्या वेदना आपल्या नक्कीच कमी झाल्या पाहिजे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे याचा नक्कीच तुम्ही विचार केला पाहिजे. आणि आयुष्यामध्ये दुसऱ्यांचाही विचार करायला शिका. ज्याप्रमाणे तुमच्या मनात माणुसकी निर्माण होईल आणि माणुसकी तुम्ही जपून ठेवाल त्याचप्रमाणे तुम्ही जीवनात अधिकाधिक पुढे जाल आणि अधिकाधिक प्रगती तुम्ही कराल. आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत ठेवतात. आणि तुम्ही ती हिंमत ठेवायची आहे. कारण ती हिंमत ठेवाल तरच तुम्हाला जीवनाचा जगण्याचा दृष्टिकोन तुम्ही चांगला करू शकाल. आणि साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमी तोंड गोड करते.
त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी गोडच असते. आणि तुम्ही नामस्मरण जरी करत असला ना तर ते कुठेही केले तर ते भगवंतापर्यंत पोहोचतेच. फक्त काम एवढं तुम्हाला करायचंय की तुम्हाला ते नामस्मरण मनापासून आणि निर्मळ मनाने करायचंय. आणि प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे, जो तुमच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य खुलवत असतो आणि तुमचे व्यक्तिमत्व तो चांगलं करत असतो. म्हणून एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे असतात आणि ती वर्ष तुम्ही काढायला तयार असले तरच देव तुम्हाला नक्कीच यश देत असतो. म्हणून तुम्हाला कष्ट तर करावेच लागतील आणि प्रत्येक व्यक्तीने या आयुष्यात कष्ट केलेले आहेत. कोणी असा नाही ज्याने कष्ट केले नाही. म्हणून प्रत्येकाला कष्ट हे करणंच आहे आणि तेही तुम्हालाही होईल आणि दुसऱ्यालाही होईल. प्रत्येकालाच ती बाजू मांडायची आहे आणि ती बाजू येणार सुद्धा आहे. म्हणून जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील आणि ते खाचखळगे पार नाही केले तर मग तुम्ही मोठ्या यशापर्यंत कसे पोहोचाल. म्हणून सुगंधाशिवाय फुले, समाधानाशिवाय प्राप्ती, हेतूशिवाय कर्म आणि आनंदाशिवाय जीवन हे पूर्णपणे व्यर्थ आहे आणि तसे जीवन काही कामाचेही नसते. म्हणून माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पनेने धावतो. म्हणून विशिष्ट प्रकारचे आनंद मिळायला हवा हा आट्टा असंच खरं तर दुःखाचं कारण म्हणतो. म्हणून हा दुःखाचं कारण आपलं नक्कीच म्हणू नये. आणि विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावे. दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवते तर दूषित विचार आपले पूर्ण आयुष्य बिघडून टाकत असते. म्हणून आपल्याला दूषित विचार अजिबात करायचे नाही. मन मोकळा संवाद साधायचा असेल तर प्रथम संशय आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्यात आणि त्या भिंती पाडल्या की आपल्या जीवनात प्रखर एकदम प्रकाश येईल आणि आपलं जीवन अगदी सुरक्षित आणि चांगलं होऊन जाईल. म्हणून स्वामी भक्तांनो, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की तो मोठमोठी नाती संपवत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीही गैरसमज होता कामा नाही. ज्या व्यक्तीचा गैरसमज होत असतो तो व्यक्ती जीवनामध्ये भरपूर मागे राहत असतो आणि भरपूर त्याला जीवनामध्ये इजा झेलायला लागत असतात. कारण तो जीवनामध्ये संपूर्ण गोष्टी या फक्त आपल्या विश्वासावर करत असतो आणि तो विश्वास कोणी तोडला की मग त्याच्या जीवनात भरपूर काही मोठे प्रॉब्लेम येत असतात. म्हणून तुम्ही विश्वास ठेवताना माणसाचं मन बघून विश्वास ठेवा आणि मनाला इतकं मजबूत बनवा की कुठल्याही व्यवहाराने मनाच्या शांतीचा भंग अजिबात होणार नाही. ज्या दिवशी मनाचा शांतीचा भंग होईल तो दिवस तुमच्यासाठी शेवटचा असेल आणि मग तुम्ही त्यानंतर खूप काही रागीट होऊन जाल. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत जगातील कोणत्याही गोष्टीसाठी घाबरायची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त नियत आपली साफ ठेवा आणि चांगली ठेवा. परमेश्वर आपल्याला काठाही टोचू देणार नाही. आयुष्यात कुठलीच तुम्हाला अडचणही येणार नाही. परमेश्वर सर्व काही बघत असतो आणि आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळं तो आपल्याला देत असतो. फक्त आपण तो विचार केला पाहिजे की आपण कसे कर्म करावे. बोलण्यापूर्वी नेहमी ऐकायला शिका आणि ऐकल्यानंतर समजून घ्यायला शिका. ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवशी तुम्ही प्रत्येक मोठ्या माणसासोबत जायला शिकाल आणि प्रत्येक मोठी व्यक्तीशी संवाद साधायला शिकाल. हा संवाद साधला तरच जीवनामध्ये आपण चांगल्या गोष्टी प्राप्त करू शकतो. कारण बोलल्याने आपण आयुष्याच्या प्रगतीवर पथावर पुढे पुढे सरकत असतो. आणि वर्तन हा आरसा आहे ज्यामध्ये अहंकार आणि संस्कृती प्रतिबिंबित होते. म्हणून तुमचे वर्तन कसे आहे ना त्यावर लोक तुमचे सर्व काही भाव आणि मनातील द्वेष भावना आहे समजत असतात. म्हणून रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या. कारण आयुष्य वेळेची वाट कधीच पाहत नाही आणि आयुष्य कधीच वेळेची वाट पाहणारही नाही. फक्त तुम्हाला ते जीवन कसे जगायचे हे तुम्हाला स्वतःला ठरवायला लागेल. जेव्हा तुम्हाला कोणीही समजून घेत नसेल तेव्हा शांत राहणेच अधिक चांगले आहे. कारण वादविवाद चांगल्या गोष्टी बिघडवत असतात आणि चांगल्या गोष्टी बिघडल्या मग सर्व काही बिघडतच असते. म्हणून कर्तव्य केल्याने होणारा आनंद हा त्रिभुवनातील सर्व आनंदापेक्षा फार उच्च व दीर्घकाळ टिकणारा असतो. आणि तो आनंद आपल्याजवळ आला की आपण सर्व काही जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. म्हणून तात्पर्य समजून घेण्याचा प्रयत्न केला की गोष्टीमधील खरा उद्देश आपल्याला समजत असतो आणि तो उद्देशच आपल्याला जीवनामध्ये भरपूर काही मिळवून देत असतो. म्हणून जपता येत नसेल तर कुडतडू तरी नाही. कारण भावना मोरपिसासाडूनही अधिक नाजूक व असावर असतात आणि त्या अलवार असतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काही नसलं ना तरी चालेल, पण किमान सर्वांना सन्मान आपल्याला देता आला पाहिजे. आणि तो सन्मान दिला की आपल्याला भरपूर काही मिळून जातं आणि आयुष्यामध्ये समजणारी माणसं आपल्याकडून भरपूर काही समजून घेत असतात. आणि जीवनात शेवटच्या मुक्कामापेक्षा
जास्त महत्त्वाचा असतो तो प्रवास. हा प्रवास तुम्हाला खूप काही शिकवून जातो आणि हा प्रवासच तुम्हाला भरपूर काही आनंदही देऊन जातो. म्हणून जीवनाचा शेवटचा विचार करू नका आणि आपण कुठे पोहोचणार आहोत याचा विचार न करता फक्त जीवनामध्ये आनंद लुटत चला आणि हा प्रवासाचा मजा घेत चला. संवादातून प्रश्न सुटत असतात, पण तो करण्यासाठी अहंकारासोबतची लढाई जिंकता यायला हवी. आणि अहंकार आपल्याला बाजूला ठेवून आपण संवाद केला की समोरच्याचं मनही आपण ओळखू शकतो आणि जाणूही शकतो. म्हणून जो दुसऱ्याला ओळखतो तो विद्वान आहे, पण जो स्वतःला ओळखतो तो ज्ञानी पुरुष होऊन जातो. आणि त्या पुरुषाचं सगळं जण ऐकत असतात आणि त्या पुरुषाला सर्वजण मान सन्मान देत असतात. म्हणून जीवनामध्ये पवित्र व्हा आणि सत्कर्म करा. सत्कर्म करणाऱ्यांचे जीवन शुद्ध होऊन जाते आणि चांगलेही होऊन जाते. म्हणून काही वाक्य चेहऱ्यावर वाचता येतात, त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते. म्हणून आपण चेहरे ओळखायला सुद्धा शिकलं पाहिजे. आणि सत्तेची साथ देणाऱ्याला शांत आणि समाधानी जीवन मिळत असते आणि ते जीवन त्यासाठी खूप चांगले असते आणि सोन्यावरून पिवळे देखील असते. म्हणून ज्याला आपल्या अज्ञानाची अखंड जाणीव असते ना, तोच ज्ञानी होय. आणि शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन मात्र पूर्णपणे जिंकत असतात. आणि नात्यांना सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते, गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. म्हणून मित्रांनो, तुमचा विश्वास किती आणि कोणावर आहे हे त्यावर अवलंबून असते. म्हणून भव्य विचार सुगंधासारखा असतो, तो पसरवता लागत नाही आणि आपोआप तो पसरत असतो. म्हणून तुमचाही सुगंध चारी बाजूला पसरला पाहिजे आणि तुम्ही चांगली प्रगती केली पाहिजे, ही स्वामींचरणी मी प्रार्थना करू इच्छितो. कारण तुम्ही चांगली प्रगती कराल आणि तुम्ही चांगले वर जाल तर तुम्हाला भरपूर काही देव देईल आणि भरपूर तुम्हाला आनंद देईल. फक्त तुम्ही एक गोष्ट करायला हवी, ती म्हणजे तुमचा विश्वास कायम स्वामींवर असायला हवा. तो विश्वास जर टिकून राहिला तर मग स्वामी तुमच्या पाठीशी असणारच, हे मी निश्चित सांगू इच्छितो. कुणालाही दुसरी संधी जरूर मिळावी, परंतु एकाच चुकीसाठी नाही. आणि आनंद मिळवण्यासाठी जगा, लोकांना प्रभावित करण्यासाठी नव्हे. आपल्याला जोपर्यंत आनंद मिळत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये स्वतः आनंदी कधी होऊ शकत नाही. आणि त्रास देणाऱ्या गोष्टी घडतच असतात, पण त्रास किती करून घ्यायचा हे आपल्या हातात असते. आणि तो त्रास जर जास्त करून घेतला तर जास्तच आपल्याला त्रास होणारच आहे. आणि वाटेवरील प्रत्येक पाऊल आता सावकाश पडते. लक्ष अवघड नव्हे ते, मात्र अनुभव कडवट आपल्याला होत असतो. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला आवडत असते आणि त्याच गोष्टीच्या मोहात आपण नक्कीच पडत असतो. म्हणून कोणाच्याही मोहात पडू नका आणि कोणावर अवलंबूनही राहू नका. आत्मविश्वासाने, अपमानाला धीराने, अपयशाला माणुसकीने माणसाला जिंकता येते. म्हणून आत्मविश्वास आणि धीर आणि माणुसकी तुम्ही नक्कीच तुमच्याजवळ ठेवली पाहिजे. सुख आपण किती नावलौकिक मिळवले यात नसून आपण किती समाधानी आयुष्य जगलो यात आहे. म्हणून जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतं. आज न उद्या त्याची फळं आपल्याला भोगावीच लागत असतात. म्हणून तुम्ही कर्म कशी करता यावर देखील तुम्ही पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. ते लक्ष दिलं तरच तुम्हाला चांगलं जीवन हे अनुभवण्यास मिळणार आहे. आणि पैसा कितीही प्रिय असला तरी तो कमवताना माणुसकी कधीही सोडू नका. माणुसकी सोडली तर मग सर्व काही तुमच्या हातून सुटून जाईल. आणि माणसाला भय असावं ते आपल्या अवगुणांचं भय असायलाच हवं. ते भय असलं की माणूस सर्व काही चांगलं करत असतो आणि अंधार कमकुवत असतो. एक छोट्याशा ज्योतीनेही तो नष्ट होऊ शकतो आणि तो नष्ट होतो सुद्धा. म्हणून आठवणींची पाने उलटायला बोटांना डोळ्यातील पाणी लागते आणि मनातील गुपित सांगायला हक्काची व्यक्ती लागत असते. म्हणून ती हक्काची व्यक्ती जर तुमच्याजवळ असेल तर देवाला धन्यवाद मानायला शिका, कारण प्रत्येकाकडे ती व्यक्ती नसते सुद्धा. आणि अज्ञानी माणूस चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानी माणूस चुका सुधारून मोठा होत असतो. म्हणून तुम्हाला चुका या सुधाराव्या लागतील. त्या चुका सुधारवल्या की तुम्हाला भरपूर काही अनुभव आणि चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळत जातील. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. आणि तो मोठेपणा आपल्याला भरपूर काही देऊन जातो आणि भरपूर काही सांगूनही जातो. म्हणून काही लोक ज्यामध्ये आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आपला आनंद शोधत असतात. म्हणून तुम्हाला कसं जगायचंय हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही चांगले जगले तर चांगलेच तुम्ही राहाल आणि तुम्ही जर वाईट पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने जगलात तर मग तुमच्या आयुष्यात चुकीच्याच गोष्टी निर्माण होतील आणि चुकीच्या गोष्टीच येतील. आणि कठीण काळ कायम टिकून नसतो, पण कठीण लोक मात्र असतात. आणि त्या कठीण लोकांना आपण नक्कीच नरम करण्याची ताकद आपल्या मनगटात ठेवली पाहिजे. आणि मूर्खाचे हृदय जिभेवर असते आणि शहाण्याची जीभ हृदयात असते. म्हणून मित्रांनो,
एकदा अपेक्षा करणं सोडलं ना आयुष्यात, की सुख आपोआप आपल्या मागे धावत येतं आणि सुख चारी बाजूंनी आपल्या साईडला येत असतं. म्हणून इच्छा मर्यादित असल्या की स्वाभिमान विकायची गरज आपल्याला कधी भासणार नाही. आणि लहान लहान गोष्टींमध्ये कधी कधी मोठा अर्थ असतो, फक्त तो समजून घ्यावा लागतो. आणि तो अर्थ आपण समजून घेतला की प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी चांगली होत असते. म्हणून एखाद्याला चुकीचं समजण्यापूर्वी एकदा तरी त्याची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्याला केलाच पाहिजे. आणि ती स्थिती जाणून नाही घेतली तर मग आयुष्यात आपण भरपूर काही गोष्टी गमावून बसतो. म्हणून शत्रूच्या गोंधळापेक्षा मित्राची शांतता अधिक त्रासदायक असते, कारण तो काही सांगत नसला तर त्याच्या मनात भरपूर काही विचार चाललेले असतात. म्हणून आपल्याला प्रत्येक जणाला विचारायला हवं की बाबा तू कसं आहेस आणि काय आहेस. ते विचारलं की आपल्याला त्याची माणुसकी जपली असं होतं आणि आपल्याला त्याच्या मनातून भरपूर काही उत्तरं मिळतात. म्हणून जीवनामध्ये चुका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनुभव मिळवणं, आणि अनुभव मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चुका करणं. म्हणून तुम्ही चुका कराल तरच तुम्ही त्या चुकातून शिकाल. आणि दुसऱ्यांच्या आकाशात नेहमी इंद्रधनुष्य बनण्याचा प्रयत्न केला तर आनंदाचा पाऊस आपल्यालाही उपभोगता येतो. आणि निरपेक्ष, निरागस आणि पवित्र प्रेम लाभणं ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते. आणि सर्वात मोठी कमाई आपण तिथे जिंकलेलोही असतो. म्हणून सुखी व्हायला अजिबात खर्च करावा लागत नाही, पण सुखी आहे हे दाखवण्यात मात्र खर्च आपल्याला करावा लागत असतो. आणि जीवनाचे सत्य समजणे फार कठीण आहे. ज्या तराजूमध्ये तुम्ही इतरांना तोलताना त्यावर कधीतरी स्वतःही बसून बघा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही काय करता आहात. म्हणून स्वामी भक्तांनो,